वळूयात पुढल्या बातमीकडे. राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांवर बोलू नका, असं जरांगे पाटील म्हणत आहेत. छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटावर मनोज जरांगे पाटील यांनी ही टीका केली आहे. राजीनामा दिला म्हणून काही उपकार केले नाहीत, असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय. छगन भुजबळांमुळे पक्ष मोडला, आता सरकारही पडेल. 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला असा गौप्यस्फोट काल छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यात केला होता. त्यावर आता ही टीका मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्याने सांगितलं, भुजबळाच्या कमरेत लाद घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील, स्वपक्षामधील, स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. 16 नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो. लात मारण्याची मला गरज नाही. अरे दिलंय ना राजीनामा. 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो. का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको. का उपकार केला का आमच्यावर? तू राजीनामा दे, नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा. आम्हाला काय करायचं तिचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. तू राजीनामा दे, नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मीर कवड समुद्रात तिकडे हिंड. आम्हाला काय देणं घेणं नाही. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको. हे लयच विचित्र आहे होते यावलेच, लय विचित्र आहे. त्यांनी सगळे पक्ष मोडलेले आहेत आतापर्यंत. मागचे दुःख कोणी विसरू शकत नाही. बाकीच्या मागच्या पक्षांना माहिती आहे ना हे कसा आहे. मग आता ज्या पक्षानं त्याला आता मोठं केलं होतं तो बी पक्ष मोडीला देईन. आता ज्यांचे ते सरकार बी मोडून टाकीन ती सगळं, असं करून करून करून